नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत गुजरात आणि लखनौचा जो मॅच झाला आज त्याच्याबद्दल। आणि जो निर्णय गुजरातने घेतलाय टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा तो अगदी करेक्ट होता, कारण की पिच जे आहे ते बॉलिंगसाठी फेवरेबल होतं आणि ते आपल्याला आज निदर्शनास आलेलं आहे। कशा प्रकारे आज बॉलर्सने डॉमिनेट केलेलं आहे। बॅटिंग इथे सपशेल फेल झालेली आहे फर्स्ट इनिंगमध्ये। ज्या प्रकारे प्रसिद्ध कृष्णा, राशिद खान आणि अशोक शर्माने बॉलिंग केली, पूर्णपणे लखनौला बॅकफुटवर ढकललं होतं आणि त्यानंतर लखनौचा कमबॅकच झाला नाही। जर तुम्हाला मॅचेस जिंकायचे असतील तर 3 टॉप ऑर्डर पैकी 2चं चालणं अतिमहत्त्वपूर्ण आहे, अन्यथा तुम्ही मॅचमध्ये कुठेही टिकू शकणार नाहीत। आणि आतापर्यंत IPL 2026 मध्ये जितक्या मॅचेस झालेल्या आहेत त्याचं तुम्ही रिसेंट रेकॉर्ड उचलून बघा, त्याच्यामध्ये जर टॉप ऑर्डर पैकी 2 जर चालले नाही तर ते टीम्स मॅच हरलेले आहेत। म्हणजे तुम्ही इथे समजू शकता की टॉप ऑर्डर किती महत्त्वपूर्ण आहेत। आणि ते पण विशेष म्हणजे त्यांचं स्ट्राईक रेट हाय पाहिजेत। 250 ते 300च्या दरम्यान त्याचं जर स्ट्राईक असेल तर मॅच विनिंग रेशो उत्तम असतो। आणि तितकाच महत्त्वाचा आहे फिनिशिंग रोल। सुरुवात जरी व्यवस्थित नसेल होऊ शकत, परंतु त्याचा शेवट व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणजेच फिनिशिंग रोल तुमचा व्यवस्थित असला पाहिजे। तुमचं प्लेइंग 11 बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे। 1 आणि 2 प्लेयर क्रिकेटमध्ये काही करू शकत नाहीत। जोपर्यंत तुम्ही टीम परफॉर्मन्स देत नाहीत, टीम वर्क करत नाहीत, तो कुठलाही गेम असो ज्यामध्ये टीम वर्क नसेल तर तुम्ही गेम विन करू शकत नाहीत। तुम्हाला बॅटिंगनं परफॉर्मन्स द्यावा लागेल, फिल्डिंगसुद्धा, आणि तुमची बॉलिंग पण व्यवस्थित पाहिजे, त्याशिवाय तुम्ही मॅचेस जिंकू शकत नाहीत। गुजरातचा अशोक शर्मा जो 150च्या स्पीडनं कन्सिस्टंटली बॉलिंग करतोय, तो एक त्यांच्याकडे अस्त्र आहे। पेसनं तो बॅटर्सला बीट करू शकतोय। त्याच्यानंतर वर्ल्डचा वन ऑफ द बेस्ट स्पिनर राशिद खान, तो पण छान फॉर्ममध्ये आलेला आहे। त्याच्यानंतर मोहम्मद सिराज, ज्या प्रकारे तो स्ट्रगल करतोय पण नक्कीच येणाऱ्या मॅचमध्ये तो पण चांगला परफॉर्मन्स करेल। त्याच्यानंतर कगिसो रबाडा, त्याच्याकडे पण पेस आहे। तर अतिउत्तम असा पेस अटॅक आहे गुजरातकडे। आणि प्रसिद्ध कृष्णा ज्या फॉर्ममध्ये चालतोय त्याने 2 मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्याच्या जोरावर गुजरातने मॅच जिंकलेल्या आहेत। आजचा पण मॅच त्याच्या जोरावर जिंकलेला आहे, याच्या प्रिव्हियसचा मॅच पण त्याच्या जोरावर जिंकलेले आहेत। तर आपल्याला हे पण मानावं लागेल, प्रसिद्ध कृष्णाची जी बॉलिंग आहे त्याला मार तर पडतच असते, आपल्याला सर्वांना माहिती आहे। ज्या प्रकारे तो आता बॉलिंग करतोय त्याच्या बॉलिंगमध्ये बरीच सुधारणा आता आपल्याला बघायला मिळते। ह्याच प्रकारे त्याने जर बॉलिंग केली, अशीच कन्सिस्टन्सी जर ठेवली तर नक्कीच गुजरातला तो चांगल्या मार्गावर घेऊन येईल। आणि बोलायचं जर झालं तर मॅचेस फक्त बॅटर्सच नाही जिंकत, तर त्याच्यामध्ये तेवढंच योगदान बॉलरचं पण असतं आणि फिल्डरचं पण असतं। आणि त्याच्यामुळे टीम वर्क होणं खूप महत्त्वाचं आहे। आणि ज्या प्रकारे आज प्रसिद्ध कृष्णाने बॉलिंग केलेली आहे, मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि स्वतःच्या जोरावर आज मॅच जिंकवला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि गुजरातच्या बॅटिंगबद्दल जर बोलायचं जर झालं तर ज्या प्रकारे त्यांना स्टार्ट भेटला होता, त्यांचा साई सुदर्शन लवकर आउट झाला, परंतु कॅप्टन शुभमन गिल आणि जॉस बटलर ज्या प्रकारे ते फॉर्ममध्ये आहेत, कोणताही मॅच किती जरी स्कोअर असला बोर्डवर तरी ते चेस दोघं करू शकतात। सध्या ते दोघांचा फॉर्म एकदम पीकवर आहे। ज्या प्रकारे इंटरनॅशनलमध्ये फेल जातात, परंतु IPL येताच त्यांचा जो फॉर्म वापस येतो ते मानावंच लागेल त्यांच्या फॉर्मला। त्यांच्या फॉर्मचं आणि IPLचं एकदम घनिष्ठ नातं आहे। मे बी त्यांना जे पिचेस आहेत इंडियामधले ते फेवरेबल आहेत, त्याच्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे IPLमध्ये तो अतिउत्कृष्ट दर्जाचा आपल्याला बघायला मिळतो ॲज कम्पेअर टू इंटरनॅशनल मॅचेस। आणि आज ज्या प्रकारे गुजरातने मॅच जिंकलाय, जबरदस्त, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन। त्यांना 4 पॉईंट भेटलेले आहेत आणि आता सध्या पॉईंट टेबलवर ते 5व्या क्रमांकावर आहेत।